काल रात्री नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाले। मात्र स्थलांतरित केलेल्या बसस्थानकाला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय। खरं तर नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे प्रशासनाने जे आहे ते जवळपास 1 महिनाभरापूर्वी नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक कवठा भागात जे आहे ते स्थलांतरित केले। मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे बसस्थानक जे आहे ते अक्षरशः चिखल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। प्रवाशांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते। सकाळचं जर आपण या ठिकाणी दृश्य बघितलं असतं तर अक्षरशः यातून जे आहे ते बस सुद्धा बाहेर निघत नव्हत्या, अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी निर्माण झालं होतं। खरं तर हे बस स्थानक स्थलांतरित करण्यापूर्वी प्रशासनानं अनेक कागदी घोडे नाचवले, इकडून तिकडे त्यात नियम व अटीची जे आहे ते मोठ्या प्रमाणात उल्लेख केला होता। बसस्थानकात सोयी सुविधा दिला पाहिजे असे सुद्धा त्यात जे आहे ते उल्लेख केला होता। पूर्वी सुद्धा या बसस्थानकात अनेक सोयी सुविधा नव्हत्या, प्रवाशांमधून ओरड होताना पाहायला मिळत होती। मात्र ज्या पद्धतीने अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि जे आहे ते प्रशासनाचं पितळ कुठेतरी उघडं पडलं चित्र पाहायला मिळतं। आणि हे बसस्थानक जे आहे ते अक्षरशः आता रस्त्यावर स्थलांतरित झाले, जणू काही जत्रा भरली अशा स्वरूपात चित्र आपण या रस्त्यावर पाहतोय। बसच्या रांगा या ठिकाणी लागल्यात। अनेक प्रवासी जे आहे ते बसची वाट पाहत तात्काळ उभे आहेत। ट्रॅफिक सुद्धा मोठ्या प्रमाणात जाम झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। कोणती बस कुठे लागणार आहे हे प्रवाशांना कळत नाही। खरं तर यातले कर्मचारी सुद्धा आता अलाउन्स करत नाहीत, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, काय नाव आहे? माधव सरगोळे. कुठून आले? कलमपूर. जायचं कुठं? छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरला हो. कधीपासून आले? 4 दिवस झालं गावाकडे आलतो। आता सकाळी 7 पासून. कधी बस कुठे लागणार आहे? बस काय माहिती नाही कुठे लागन, काय सांगता येणार नाही। चिखल झालाय बस स्टँडला, स्टेशनला जाय भाडं जास्त सांगतात। रिक्षावाले 60 रुपये 70 रुपये मनमानी काय बी सांगतात। तरी प्रवासाच्या नाही विचारपूस काय केलं, काय सांगत नाही तिथं। दुसरे प्रवासी आहेत आपल्यासोबत, कुठून आले? बॅगा बिगा दिसायला आता? नमस्कार, मी पुण्याहून आलो। कुठे जायचंय? उमरी स्टेशनला। आता कसं जाता? आता काही माहित नाही, चौकशी करू राहिलो, चौकशीला पण काही नाही। ते तिकडे चिखल आहे, पाऊस पडला। तसं मी विचारू लागलो कंडक्टरला, कंडक्टर म्हणले आम्हाला पण काही माहित नाही। ते आता बघायचं कुठेतरी जायचं। तिकडे रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून इकडे बसस्थानक आणलंय। पण म्हणजे प्रशासन असं कळलं नाही का पाऊस पडू शकते, काही उपाययोजना केल्या पाहिजे? काही नाही, आम्हाला काही माहित नाही ना। मला सांगितलं पण नाही। तिकडं पण गेलो आम्ही जुन्या एसटी बस स्टँड मध्ये, त्याने इकडे जायला सांगितले, इकडे आलो आम्ही। आपल्यासोबत काका आहेत, आपण बघतोय ज्या पद्धतीनं प्रवासाची तारांबळ। कुठून आले? मी कुण आलो महागावून। आता कोणीकडे निघायचं? उदगीरला जायचं। कसं जाता आता? गाडी येईल ना आता? आहे का गाडी? गाडी आहे म्हणते आता सवा करला काय कुठं लागणार आहे गाडी? आता या रोडवर रस्त्यावर जमलं? जमलं आता चांगलं जमलं। सगळा खेळ झाला बस स्टँडचा, चिखल झाला पूर्ण। आता कवा जाते तिकडं? तिकडे आता गावात त्याच्या मनावर आहे। लय पर्याय झाला। आता इकडे जायला 30 रुपये लागते बस स्टँडला, इकडे वापस यायला 30 रुपये लागला। ढिंगाणा आहे त्याला। काही महिला प्रवासी सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय, त्या सुद्धा या बस स्थानकावर प्रवास करण्यासाठी आले होते। मावशी, कुठून आल्या? आम्ही वसमत. आता कुठे जायचं? आता इथं याला कारखान्यावर जायचं. नांदेडला जायचं ना? हो. तुम्हाला काय अडचण नाही? बस स्टँड पाहिलं का? हो, पाहिले की असं व्हायले। गाड्या सापडा काय ना आमच्या इकडचे, आता कसं करावं? कशाला जावं? असं अवघड झाले, आता कसं करावं? आता वेळ लागते आता शोधाला। दुसरे आजी कुठून आल्या? भोकर फटेला जायचं हो, बारडेला जायचं. मग काहून जात नाहीत? मग काय अडचण काय? अडचण काय, वाहन भेटणार झाला आम्हाला, कोणचा जाते की कोणचा नाही ते. विचारपूस केली का ताई? इकडे कुठून आले, काय म्हणता सांगा? नाही हो, आम्हाला बस स्टँडला लेकर बाळाला घेऊन थांबले आम्ही। आता उतरून बी आता 1 तास 1.5 तास झाले। आम्हाला बस स्टँडच कळत नाही, बस येत कोणतं बस आहे काय, कुठं थांबतच नाही। आम्हाला काय करावं सांगा? आम्ही पुण्यातून आले हो, काल बसले आम्ही पुण्यातून। लेकर बाळाला दूध पाहिजे, किती रडते ते दुधाला, हो की नाही? इथे काय व्यवस्था आहे म्हणून आम्ही इथे थांबावं बघा। कोणतं बसवाला बी काही थांबत नाही, कुठून येते कुठं राहते कुठं थांबते बी पण आम्हाला माहितीच नाही ना। तुम्हाला मी सांगतो, तिकडं बस स्टँडच्या रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून इकडे बस स्टँड आणले। होय, काय झालं? आणले पण इथं काहीतरी राहावं की व्यवस्थित ठेवावं लागते ना लेकर, पब्लिक साठी काहीतरी व्यवस्थित ठेवावं लागते ना आपल्याला। आपण बघतोय कुछ भी नाही भैया, कितना बच्चा अकेले। आपण जर इकडे बघितलं तर अक्षरशः जे आहे ते एसट्यांची रांग लागली तिथं आपल्याला पाहायला मिळतं। मोठी ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली, मात्र प्रशासनातील कोणी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। प्रवाशांची कशी गैरसोय होते, प्रवासी लांबून आले छत्रपती संभाजीनगर पुण्यावरून, तर प्रशासन याची दखल घेणार का आणि कुठेतरी बस स्थानक स्थलांतरित करण्यात प्रशासन अपयशी ठरलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।